ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते अर्जुनला मधुभाऊ मदत करण्यास तयार झाले असतात. ते बोलतात मी तुला मदत करण्यास सदैव तुझ्या पाठीशी आहे. आणि मधुभाऊ त्याला सांगतात आपल्याला जे पण शोधायचे आहे ते प्रियाच्या रूममधून जाऊन शोधायचं आहे. आणि ते प्रियाच्या रूममध्ये जाऊन शोधाशोधी करतात. तेव्हा प्रियाच्या रूममध्ये शोधाशोधी करताना त्यांना प्रियाचा जुना फोटो लागतो. म्हणजे तो फोटो असतो सायलीचा. तेव्हा समजत नाही की त्यांना हा फोटो सायलीचा जुना फोटो तिच्या रूममध्ये कसा. पण तो फोटो मधुभाऊंना माहीत नसतो की छोटा तन्वीचा आहे. त्याच टायमाला त्यांना प्रिया यायची चावल लागते. त्यावेळी ते ताबडतोब रूम सोडून जातात. तेव्हा प्रिया रूममध्ये येते. तिला सगळ्या वस्तू अस्तव्यस्त दिसतात. तेव्हा तिला वाटतं की परत एकदा सायली या रूममध्ये आलेली आहे आणि ती घाबरून जाते. तेव्हा इथे अर्जुन, मधुभाऊ आणि सायली बोलतात की आपण बरं झालं वेळेत बाहेर पडलो, नाहीतर त्या प्रियाने आपल्याला पाहिलं असतं आणि आपण तिला दिसलो असतो. तिने खूप मोठा तमाशा केला. ज्यावेळी सायलीने कॅमेरा तिच्या रूममध्ये ठेवला तेव्हा तिने किती तमाशा केला होता. तेव्हा मधुभाऊ अर्जुनला तो फोटो दाखवतो आणि बोलता हा फोटो प्रियाच्या रूममध्ये काय करतो. तेव्हा सायली मधुभाऊंना बोलते तुम्ही जो फोटो बोलतायत तो फोटो तिचा तन्वीचा आहे लहानपणीचा. तेव्हा मधुभाऊ बोलतात हा फोटो तुझाच आहे. जेव्हा तू लहानपणी आश्रमात आलीस तेव्हाचा हा फोटो आहे. तेव्हा सायली बोलते मी तुम्हाला एक अल्बम दाखवते. हा अल्बम पाहिल्यावर तुम्हाला काय ते सत्य समजेल. तेव्हा सायली त्या अल्बम मधील मधुभाऊंना लहान तन्वीचा फोटो दाखवतात. तेव्हा मधुभाऊ त्या अल्बम मधील फोटो दाखवतात. बोलतात की हा तुझा आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात ही छोटी मुलगी आहे, दुसरी कोण नाही, ही तूच आहेस. तेव्हा मधुभाऊ बोलतात सगळ्या रजिस्टरला तुझा रेकॉर्ड आहे. तेव्हा सायली बोलते तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. तेव्हा तिथे अर्जुन येतो. तेव्हा मधुभाऊ अर्जुनला तन्वीचा लहानपणीचा फोटो दाखवतात आणि बोलतात हा फोटो प्रियाच्या रूममध्ये काय करतो. कारण की तिला म्हणून काय प्रिया तिला त्रास देते का सायलीला. तेव्हा अर्जुन बोलतो हा फोटो तन्वीचा आहे, मग हा सायलीचा कसा होऊ शकतो. तेव्हा मधुभाऊ बोलतात माझ्याकडे आश्रममध्ये सगळा रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये फोटो मागे तिचं नाव हे सगळं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो म्हणजे सायली ही तन्वी आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात काय पण होऊ दे, प्रिया ही तन्वी नाही आहे आणि हा खूप मोठा खुलासा मला तुमच्या पुढे करायचा आहे. आणि काय झालं तरी पण ही खोटारडी मुलगी कोण आहे ते तुम्ही सत्य शोधून काढा. तेव्हा अर्जुन बोलतो तिच्या विरुद्ध आपण आता पुरावा शोधूया. कारण की मागच्या वेळी तिने सायलीला चुकीचं ठरवलं होतं आणि आपल्याला काय पण करून प्रियाविरुद्ध जो पण पुरावा आहे तो पुरावा समोर आणायचा आहे. त्यासाठी आश्रमातील रजिस्टर आणणे जरुरीचे आहे. तेव्हा इथे अर्जुन त्याच्या मित्राला सांगतो की तू आश्रमातील जेवढे पण रेकॉर्ड आहेत त्याचं रजिस्टर तू घेऊन ये. कारण की ह्याचा कोणाला पण कळता कामा नये, रविराजांना सुद्धा. तेव्हा तो व्यक्ती बोलतो एक पेपर आणायला तयार आहे. मी सगळ्याचे पेपर रजिस्टर एकत्र करून तुम्हाला घेऊन येतो. तो अर्जुन आश्रमातील रजिस्टर आणि कागदपत्रे घेऊन येतो आणि मधुभाऊंना बोलतो एक डॉक्युमेंट आता प्रियाविरुद्ध काम करू शकतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात फोटोच्या पाठी बघा, प्रिया मधुकर न लिहिता सायली लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर जी तारीख आहे 20 डिसेंबर त्यावेळी सायली सापडली होती. अर्जुन बोलतो सायली ही तन्वी आहे. तेव्हा अर्जुन बोलतो आपण सगळ्यांच्या समोर एक करून सगळ्यांच्या नजरेने ह्या गोष्टी आणून ठेवल्या पाहिजेत. तेव्हा सर्वात पहिलं अश्विन आणि प्रताप यांना विश्वासात ठेवून त्यांना सांगण्यात येतं. तेव्हा अश्विन आणि प्रताप बोलतो आम्हाला तुमचं काहीच ऐकायचं नाही आणि त्याची आम्हाला काय गरज नाही. तेव्हा मधुभाऊ बोलतात मला माहिती आहे तुमचा आमच्यावर राग आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात ती प्रिया आहेत, अश्विन तुमचा वापर करून घेत आहे. तेव्हा अश्विन बोलतो तुम्ही ती प्रिया करून माझ्या बायकोला काय बोलू नका आणि माझ्या बायकोचा तुम्ही अपमान करताय तो मी कधीच सहन करणार नाही आणि पुन्हा एकदा तुम्ही माझ्या बायकोचा अपमान केला तर गाठ माझ्याशी आहे. मधुभाऊ बोलतो तुमच्या बायकोचा मला अपमान करायचा नाही, पण हा आश्रमातील फोटो बघितला तर तुम्हाला कळेल. हा फोटो आश्रमातील रजिस्टर मधली फोटो आहे आणि हा फोटो तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला सगळं कळेल. तेव्हा अश्विन बोलतो तुम्हाला काय सत्य सांगायचं ते सांगा. तेव्हा मधुभाऊ बोलतात हा फोटो बघा. मधुभाऊ बोलतात हा फोटो मागील तुम्ही सही बघा आणि आश्रमात जे पण एंट्री होते ना त्याची आम्हाला नोंद असते. आश्रमात ज्या पण कोणाची एंट्री होते ना त्याची आमच्याकडे नोंद असते आणि या फोटो मागे जी नोंद आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगितलं की ही फोटो कोणाचा आहे. अश्विन फोटो पाहतो आणि बोलतो ह्याच्या पाठी तर सायलीचं नाव लिहिलं आहे, हे कसं होऊ शकतं. मधुभाऊ बोलतात तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, पण हा फोटो सायलीचा आहे. तेव्हा अश्विन बोलतो काहीतरी गडबड. तेव्हा प्रताप बोलतो तुम्हाला काय सांगायचं आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतो हा फोटो ह्याच्यामध्ये तुम्हाला समजते हा फोटो सायलीचा. तेव्हा प्रताप आणि अश्विनला चांगला धक्का बसतो. तेव्हा मधुभाऊ बोलतात जी लहानपणाची तुळशीपत्राची खून आहे ती सायलीच्या पायावर आहे. तेव्हा अश्विन बोलतो ती तर खून तन्वीच्या पायाखाली पण आहे, मी पाहिली आहे ना. तेव्हा मधुभाऊ बोलतात ती खोटारडी मुलगी आहे आणि जे पण तिने केलंय ते सगळं खोटं आहे आणि आतापर्यंत जे तिने केलंय त्याच्यासाठी तुम्ही तुमचे डोळे उघडा आणि आता मी आश्रमातील रजिस्टर मागवणार आहे. ते पाहिल्यानंतर सगळा खुलासा होईल आणि तुम्ही सगळ्यांना घेऊन या. फक्त
तन्वीला सांगू नका. तेव्हा सायलीने अर्जुन हे सगळ्यांना घेऊन येतात. तेव्हा मधुभाऊ सगळ्यांना सांगत धारेवर घेतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात माझ्या मुलीला सगळ्यांनी खोटं ठरवलं होतं आणि दरवेळेला माझ्या मुलीला चुकीचं दाखवलं गेलं होतं आणि आता मी सगळं तुम्हाला दाखवायला आलोय की तन्वीचं काळं सत्य, की तुमची तन्वी किती खोटारडी आहे. आणि ती तन्वी नाही आहे. तेव्हा आश्रमातील रजिस्टर घेऊन अर्जुन आणि सायली आलेले असतात. तेव्हा आश्रमातील रजिस्टर दाखवून मधुभाऊ बोलतात हा प्रियाचा खरा फोटो आहे, हा तुम्ही नीट पहा. प्रिया लहानपणी आली होती, तो लहानपणीचा तिचा फोटो, आणि हा पहा सायलीचा फोटो. असं बोलत मधुभाऊने खूप मोठा खुलासा केलेला असतो. प्रियाचा खुलासा केल्यानंतर सगळे हडबडतात आणि मग तिथे प्रिया येते आणि बोलतात मधुभाऊ तुम्ही का खोटं बोलतात, तुम्हाला माझं चांगलं बघवलं जात नाही आहे का, आणि सगळ्यांच्या सामने मला खोटं का पाडताय, सुभेदार घरासमोर मला खोटं पाडतात, हे मधुभाऊच खोटारडे आहेत, हे मधुभाऊच खोटारडे आहेत असं सांगत मधुभाऊंचा ती सगळ्यांसमोर इज्जत काढत असते. तो अर्जुन बोलतो मधुभाऊ हे खोटारडे आहेत, पण हे आश्रमातील डॉक्युमेंट खोटे आहेत का, हे आश्रमातील डॉक्युमेंट खोटे आहेत का. जेव्हा अर्जुन आश्रमातील डॉक्युमेंट दाखवतो तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा मधुभाऊ बोलतात जो पण बाळ येईल त्याचं डॉक्युमेंट आश्रमात मेंटेन ठेवलं जातं. हे जे डॉक्युमेंट आहे ते तन्वी म्हणजे सायलीचे डॉक्युमेंट आहे आणि सायली ह्या तारखेला मंदिरात आली होती आणि त्या मंदिराच्या आसपास तुमचा अपघात झाला होता आणि त्याच दिवशी अर्जुन आणि सायली यांचा वाढदिवस एकत्र असतो. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि मधुभाऊ प्रियाचं डॉक्युमेंट सगळ्यांना दाखवतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात ही आहे प्रिया मधुकर, तिचा ओरिजिनल फोटो, आणि हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला काही हे तन्वी नाहीये आणि ही तन्वी त्या तारखेला मिळालीच नव्हती. ही मला मिळाली 2 वर्षाची असताना, पण तुमची तन्वी ही 5 वर्षाची होती. एक ना अनेक सगळे पुरावे मधुभाऊ सगळ्यांना दाखवत असतो. तेव्हा सगळे बोलतात हे काय चाललंय सगळं. सगळे बोलतात की तन्वी तू खोटी आहेस. तेव्हा प्रिया बोलते तुळशीपत्र आणि माझ्या पायावरचे खून. तेव्हा सायली बोलते माझ्या पायावर पण खून आहे. तेव्हा सायली बोलते प्रियाच्या पायावर कधी तुळशीपत्र होतं. तेव्हा कल्पना बोलते मग तिच्या पायावर जे तुळशीपत्र आहे ते काय आहे. तेव्हा सायली बोलते ते खोटा टॅटू आहे. मधुभाऊ बोलतात प्रियाने जेवढे पण फ्रॉड केले ते सगळं मला माहित आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात ही खोटारडी आहे आणि माझी सायलीच ही खरी तन्वी आहे आणि माझी सायली तन्वी आहे आणि हिच्या पायावर पहिल्यापासून तुळशीपत्र आहे आणि प्रिया मधुकर हिच्या पाठी जो तीळ आहे तो तिची जन्मखून आहे आणि त्याच टायमाला तिच्या पायाखाली लहानपणी तुळशीपत्र असतं ते मी खून रजिस्टर मध्ये लिहिलं असतं ना. तेव्हा सगळ्यांना समजतं की 22 वर्षापूर्वीचे पुरावे कसे खोटं बोलणार. तेव्हा अश्विन चिडतो आणि बोलतो मला सायली अर्जुनने सांगितलं होतं या नाईलायक खोटारड्या तन्वीशी लग्न करू नकोस, तू फसशील. आणि अश्विन बोलतो ही तन्वी नाहीये आणि आपल्या घरात येऊन हिने सगळे तमाशे केले. आणि अश्विन मी बोलतो मी समजलं नाही. तेव्हा अर्जुन बोलतो तुझ्या डोळ्यावर आंधळ्या प्रेमाची पट्टी तयार झाली होती. तेव्हा तिथे रविराज आणि प्रतिमा आली असते आणि त्यांच्या समोर हे सगळं सत्य आलेलं असतं. तेव्हा प्रिया रविराजांना पाहून गडबडते आणि तो पप्प करायला लागते. आता खोट्या प्रियाचा सत्य उडकीस आल्यानंतर आता सुभेदार किल्लेदार हे कुटुंब आता प्रियाबद्दल काय ॲक्शन घेणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.